दीपेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। प्रा दत्तात्रय शिंदे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इरसलवाडी पाहणी दौरा, पुनर्वसित घरांची केली पाहणी। निवडणुकीच्या पूर्वीच हाती चावी देणार असल्याची दिली ग्वाही। एक वर्षभरापूर्वी जुलै महिन्यात इरसलवाडी येथे दरड कोसळून अनेक नागरिक मृत्युमुखी पडले होते। त्यानंतर येथील बचावलेल्या नागरिकांचे स्थलांतर चौक येथील कंटेनर गार्डनमध्ये गेले वर्षभर निवासाची व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे। चौक परिसरातच नवीन इरसलवाडीचे पुनर्वसन करण्यात आले असून जवळपास 44 घरांची सिडकोच्या माध्यमातून उभारणी करण्यात आली असून यास 31 करोड रुपये एवढा खर्च आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे नवीन इरसलवाडीचे पुनर्वसन करण्यात आले असलेल्या जवळपास 44 बांधलेल्या घरांची पाहणी केली व आचारसंहिता लागण्यापूर्वी ही घरे पुनर्वसित नागरिकांना सोपवण्यात येतील असे दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। तसेच पुनर्वसित असलेल्या उच्च शिक्षित तरुणांना सिडकोमध्ये नोकरीची संधी देण्याची हमी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तसेच येथील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे देखील उद्योग मंत्री यांच्याशी चर्चा करून महिलांना घर बसल्या रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी सांगितले। कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रायगड ब्युरो करून या प्रोजेक्टकडे पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे आपल्याच कारकिर्दीमध्ये। आचारसंहितेच्या आधी ह्या चाव्या आपल्या हातून त्यांना देण्यात येतील। आचारसंहितेच्या आधी आपले घरात जातील, हेच आम्हाला समाधान असेल। साहेब, आजही इथे इरसलवाडी दरडग्रस्तांनी रोजगार आणि रस्ता हे प्रश्न रस्त्याच्या संदर्भात आताच मी चर्चा केलेली आहे। रस्त्याचा विषय आताच माझ्या समोर आला आहे। रस्ता देखील बांधला जाईल आणि रोजगाराच्या संदर्भात देखील मी संबंधितांना सूचना दिल्या आहेत आणि जे काही करायचं ते नक्की सरकार। सर, रायगड जिल्ह्यामध्ये दरडच्या घटना खूप घडतात, तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय नाही, आता जिल्हाधिकाऱ्यांना या म्हणजे पावसाच्या पूर्वीच आपण सांगितलं होतं की जे काही लँडस्लाईड प्रोन एरिया आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करणं आणि त्यांना पर्यायी व्यवस्था, त्यांचं पुनर्वसन तात्काळ करणं अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे मला वाटतं यामुळे भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न। सर, मुझे बताइए